मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे. भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या जुलै महिन्याच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. हा जो तिसरा भाग आहे याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या राशींचा आपण मासिक भविष्याच्या दृष्टीने विचार करणार आहोत. एक म्हणजे सिंह राशी आणि दुसरी कन्या राशी. मग सिंह राशीचा विचार करताना पहिल्यांदा आपण काय बघणार तर कोणते ग्रह बदलतात या महिन्यामध्ये. उदाहरणार्थ रवीचा विचार केला तर 16 जुलैपर्यंत लाभस्थानात असणारे, त्यानंतर तो व्ययस्थानात जाणारे. मंगळ जो आहे तो 12 जुलैपर्यंत भाग्यस्थानात असणारे, त्यानंतर तो दशमस्थानातनं भ्रमण करणारे. बुध जो आहे तो 19 जुलैपर्यंत व्ययस्थानात असणारे, त्यानंतर तो लग्नस्थानातून भ्रमण करणारे. शुक्र जो आहे तो 6 जुलैपर्यंत लाभस्थानात असणारे, त्यानंतर तो व्ययस्थानातनं भ्रमण करणारे. असे साधारण एक महत्त्वाचे 4-5 ग्रह या महिन्यामध्ये बदलतात आहे. मग या ग्रहमानामुळे काय काय परिणाम होणार आहेत सिंह राशीचा तर तो आपण विचार करू. मग कौटुंबिक जीवन सिंह राशीचं कसं तर या महिन्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अध्यात्मात अधिक रस असेल आणि इतरांचं भलं करण्याचा तुमचा कल अधिक वाढेल. सामाजिक कार्य त्यानिमित्ताने तुमच्याकडून होईल. या महिन्यामध्ये आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांबद्दल भावनिक होऊ शकतात आणि कुटुंबातल्या सदस्यांबद्दल आपला आदर देखील वाढेल. अशा वेळेला आपल्या भावंडांची पूर्ण काळजी घ्या, कारण ते तुमच्याकडून अधिक अपेक्षा करतील. कुटुंबामध्ये काही नवीन आनंद देखील मिळू शकतो, ज्यामुळे घरातलं वातावरण हे अतिशय प्रसन्न असेल. नोकरी व्यवसायाचा विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यामध्ये तुमच्या व्यवसायासाठी अनेक नवीन करार होतील. त्यावर योग्य चर्चा करूनच निर्णय घ्या, कारण जेणेकरून तो भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणाशीही शत्रुत्वाची भावना बाळगू नका आणि आपल्या शत्रूबद्दल देखील गोड बोलण्याचा तुम्ही वापर करा. नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी लोकांना त्यांच्या कामामध्ये काही अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे त्यांचा स्वभाव तुलनेने थोडासा चिडचिडेपणा, तिरसटपणा मात्र होऊ शकेल. ऑफिसमध्ये कोणाशीही मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम दाखवा. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांचं मन या महिन्यात थोडं अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे, कारण ते आपल्या भविष्याबद्दल चिंतेत असतील. शिक्षण करिअरचा विचार करता शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये मित्रांकडून काही आव्हानांना सामोरं जाऊ लागू शकतं. या आव्हानांपासून पळून जाण्यापेक्षा त्यांना खंबीरपणे सामोरे जा. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल आपल्या क्षेत्राकडे कमी राहील आणि त्यांचं लक्ष त्यांच्या आवडीच्या साधनांवर केंद्रित होईल. या काळामध्ये नृत्य, चित्रकला, लेखन या अशा आवडत्या गोष्टी करण्यामध्ये ते अधिक वेळ घालवतील. स्पर्धा किंवा सरकारी परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन पर्यायांच्या शोधात असतील आणि त्यात करिअर करण्याचा विचार करतील. अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्यावर त्यांचा भर असेल, पण त्याआधी घरातल्या ज्येष्ठांशी चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. लव्ह लाईफ किंवा वैवाहिक जीवनाचा विचार करता विवाहित लोकांना आपल्या जोडीदारासोबत बाहेर जावंसं वाटेल, परंतु काही कारणास्तव तसं होणार नाही. अशा वेळेला ते आपल्या भोवती काही रोमॅन्टिक प्लॅन बनवू शकतात, ज्यामुळे दोघांमधला परस्पर संबंध दृढ होतील. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मंडळींसाठी या महिन्यात त्यांच्या नातेवाईकांकडून चांगला प्रस्ताव येऊ शकतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा नीट विचार करा. आरोग्य आणि प्रकृतीचा विचार करता या महिन्यात तुम्हाला पूर्वीपेक्षा ताजंतवानं वाटेल, पण सर्दी खोकल्याची समस्या मात्र सतावू शकते. यामुळे तुमची तब्येतही थोडी सैल राहण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही निरोगी राहाल आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. या महिन्यात तुमचं मन मोकळं मनाचं असेल, म्हणजेच नवीन कामं करण्याचा तुम्ही काहीतरी चांगला सकारात्मक विचार कराल. मग सिंह राशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंगाचा जर विचार केला तर अंक दिसतो आहे 9. अतिशय महत्त्वाचा अंक आहे. 9 अंकाचा जर आपण विचार केला तर महिन्यात 3 तारखा येतात 9 अंकाच्या, म्हणजे 9 अंक, 18 अंक आणि 27. या महिन्यातल्या या तारखांवर विशेष भर द्या, जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल.
त्याचप्रमाणे विचार केला तर रंग कोणता असावा सिंह राशीसाठी, तर तो राखाडी रंग आहे. या राखाडी रंगाला शक्यतो आपण जास्तीत जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता या तिसऱ्या भागातल्या दुसऱ्या राशीकडे आपण जाणार आहोत, जी अत्यंत महत्त्वाची अशी कन्या राशी आहे. मग कन्या राशीचा विचार करता काय ग्रह बदलतायत का या महिन्यात, तर रवी जे आहे ते 16 जुलैपर्यंत दशमस्थानात आणि त्यानंतर लाभस्थानातनं भ्रमण करेल. मंगळ 12 जुलैपर्यंत अष्टमस्थानात, त्यानंतर भाग्यस्थानातनं भ्रमण करेल. बुध 19 जुलैपर्यंत लाभस्थानात, त्यानंतर व्ययस्थानातनं भ्रमण करेल. आणि शुक्र जो आहे तो 6 जुलैपर्यंत दशमस्थानामध्ये आणि त्यानंतर लाभस्थानामधून भ्रमण करेल. अशी एकूण स्थिती जी आहे ती साधारणपणे कन्या राशीची दिसते आहे. मग कन्या राशीच्या बाबतीत या ग्रहमानाचा काय, कसा, कुठे, केव्हा परिणाम होईल त्याचाही विचार करू. त्यांचं कौटुंबिक जीवन कसं, तर या महिन्यामध्ये तुमचा बराचसा वेळ कुटुंबातल्या सदस्यांबरोबर जाईल. आपण सर्वजण आपलं सुखदुःख एकमेकांशी कुठेतरी आपण आदानप्रदान करू, ज्यामुळे एकमेकांमधले परस्पर संबंध दृढ होतील. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मात्र या महिन्यात तुमच्या घरच्यांच्या बरोबर नक्की शेअर करा, म्हणजे ती दूर होईल. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये घरात एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरातलं वातावरण हे आध्यात्मिक राहील. नातेवाईकसुद्धा घरात येणं जाणं चालू राहील. व्यवसाय व्यवहाराचा, नोकरीचा विचार केला तर जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला पैशांशी संबंधित मोठे फायदे मिळू शकतात, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती बदलू शकते. अशा वेळेला कुटुंबातल्या सदस्यांचा विचार करूनच कोणताही मोठा निर्णय घेतला तर त्याचे चांगले परिणाम होतील. पैशांशी संबंधित कोणतंही काम करण्यापूर्वी एकदा आपल्या आराध्य देवतेचं नाव घ्यावं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सरकारी अधिकारी या महिन्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांशी जोरदार वाद घालण्याची शक्यता दिसते, जे त्यांनी टाळलं पाहिजे. या महिन्यामध्ये तुमचा स्वभाव तुलनेने इतर वेळेपेक्षा जास्त चिडचिडा झाल्याचं तुम्हालाही जाणवेल. खाजगी नोकरी करणारे लोक त्यांच्या कामावर समाधानी दिसतील आणि त्यांच्यात एक नवीन ऊर्जा सापडेल, जी त्यांना काम करण्याची प्रेरणा देत राहील. शिक्षण आणि करिअरचा विचार करता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणाचीही दिशाभूल करू नये आणि कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये. या महिन्यामध्ये तुम्हाला अनेक भ्रामक ऑफर्स मिळू शकतात, ज्या भविष्यात वाईट परिणाम देऊ शकतील. त्यामुळे स्वतःला सतर्क ठेवा, सजग राहा, सावध राहा. आणि शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या कामावर, अभ्यासावर खुश असतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना या महिन्यामध्ये नवीन ऊर्जा मिळेल आणि दिवसेंदिवस स्वतःमध्ये सुधारणा जाणवेल. या महिन्यामध्ये त्यांच्या तयारीला सुद्धा वेग येणार आहे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग लव लाईफ किंवा वैवाहिक जीवनाचा विचार करता अविवाहित लोकांचं मन या महिन्यामध्ये अनेक लोकांकडे आकर्षित होईल आणि ते आपलं हृदय कोणाला तरी देऊ शकतात. अशा वेळेला कोणत्याही गोष्टींची घाई करू नका आणि मन शांत ठेवा. जे विवाहित आहे ते देखील दुसऱ्या कोणाकडे आकर्षित होऊ शकतात, ज्यामुळे नात्यामध्ये कटुता येऊ शकते. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेपासून तुम्ही दूर राहा. जर तुम्ही लग्नाची वाट पाहत असाल आणि कुठेतरी सकारात्मक चर्चा सुरू असेल तर ती चर्चा या महिन्यामध्ये काही काळ थांबेल. यामुळे नात्यावर परिणाम होणार नसला तरी काही कारणास्तव हे प्रकरण या महिन्यात पुढे सरकणार नाही. आरोग्य आणि प्रकृतीचा विचार करता या महिन्यामध्ये तुम्हाला सर्दी आणि तापाशी संबंधित आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्वतःची योग्य ती काळजी घ्या. पावसाळ्यात जास्त थंड पदार्थ खाऊ नका. तसंच बाहेरचं अन्न खाणं टाळा, ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. मानसिक दृष्टीने तुम्ही खूप निरोगी राहाल आणि तुमच्यात नवीन कल्पनांचा समावेश होईल. आजूबाजूला सकारात्मकतेचं वातावरण असेल आणि तुम्ही सुद्धा तसाच विचार कराल.
मग असा विचार केल्यानंतर विचार असा येतो की कोणता अंक आणि रंग हा कन्या राशीसाठी महत्त्वाचा आहे. तर या महिन्यामध्ये कन्या राशीसाठी शुभ अंक आहे 6 म्हणजे शुक्र. मग किती दिवस येतील महिन्यामध्ये? 6, 15 आणि 24 हे ते अंक आहेत. मग शुभ रंगाचा जेव्हा आपण विचार करतो तर शुभ रंग कोणता या महिन्यासाठी कन्या राशीला? तर तो आहे पांढरा. हा पांढरा रंग मात्र कन्या राशीसाठी या महिन्यात अतिशय महत्त्वाचा आहे. तर मंडळी, आपल्या लक्षात आलंच असेल की भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या तिसरा भाग मी आपल्यासमोर प्रस्तुत केला. उद्याच्या भागामध्ये पुढच्या महत्त्वाच्या 2 राशी म्हणजेच तूळ आणि वृश्चिक राशीचा विचार आपण करणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.